प्रियांनो, या नवीन वर्षामध्ये आम्ही प्रभू सोबत चालावं. आज देवाची आम्ही स्तुती करूया, देवाचे आभार मानू. स्तुती स्तवनामध्ये आपण जाणार आहोत. यावेळेस आपण सर्वजण जागेवर उभे राहू. परमेश्वर आमची काळजी घेतो, परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. इब्रान 3:16 प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आम्ही आनंदित होऊया. आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराला आम्ही उंचावूया आणि देवाला धन्यवाद देऊ. जय येशू. आपण सर्वजण आनंदित आहोत. खरोखर प्रभूची कृपा आपल्यावरती खूप आहे, त्याची दया आपल्यावरती खूप आहे. म्हणूनच आपण आज इथं उपस्थित आहोत. गीत गाऊयात आपण. उपासना संगीत गीत क्रमांक 33. ईश्वराची दया किती सांगतीचा लागेल. दूसरा गीत गाऊया आपण. संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है. संभव
भी नहीं। संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है। असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं। समुंदर तुझे देखकर दूर हो गया, यरदन नदी भी तुझे देखकर पीछे हटी, यरदन नदी भी तुझे देखकर पीछे हटी। संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है। असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं। संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है। असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं। तेरा नाम कहना ही है, शैतान भागता है तू। तेरा नाम कहना ही है, शैतान भागता है तू। तेरे नाम में हाथों से बीमारी होती है तू। तेरे नाम में हाथों से बीमारी होती है तू। संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है। असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं। संभव है, सब संभव है, तुझ में सब कुछ संभव है। असंभव तुझसे असंभव, असंभव कुछ भी नहीं। असंभव कुछ भी नहीं। यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया, प्रभूची आपण स्तुती आणि आराधना करूया। तेरी स्तुति और आराधना करता हूँ मैं तुझसे ये
राहू आपण. देवाचे आभार मानू. देव आमचा पवित्र परमेश्वर, जो आमच्यासाठी अद्भुत गोष्टी करतो. आमचा पवित्र प्रभू आमचं मार्गदर्शन करतो. आम्ही सदैव त्याच्या प्रकाशात चालावं, त्यासाठी आम्हाला त्याच्या प्रकाशात तो राखतो आणि मार्ग दाखवतो. हे परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र प्रभू, आज आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनात तू स्थिर कर. ह्या नवीन वर्षामध्ये तुझ्या ह्या अद्भुत प्रकाशात आम्हास तू चालव. आमच्या जीवनात तुझी विपुल आणि विपुल अशी कृपा तू दे. हे पित्या, आज या वचनाद्वारे प्रत्येकाशी तू बोल. या जानेवारी महिन्यात प्रभू, नवीन वर्षात तुझे विपुल असे आशीर्वाद प्रत्येकाला तू दे. प्रभू, आज प्रत्येकाचं ह्या वचनाद्वारे मार्गदर्शन कर. ह्या वचनाद्वारे धीर दे आणि तुझी कृपा तू दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक पित्या, आमेन. आपण बसूया. देवाचे आभार मानू की प्रभूने सुंदर वेळ आम्हाला दिली. आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही सदैव परमेश्वराचे आभार मानावे, आभार मानत असावं. जगामध्ये त्या देवाची, त्या परमेश्वराची नित्य आमच्याकडून सेवा घडावी. प्रियांनो, देवाचं पाचारण आमच्या जीवनात आमच्यासाठी त्याने केलं. हे पाचारण त्याच्या सेवेचा, ही निवड त्याच्या सेवेसाठी आहे. प्रियांनो, परमेश्वरानं तुम्हाला निवडून घेतला आहे. जगामधून, सैतानाच्या दास्यातून त्याने तुम्हाला मोकळं केलं आणि सोडवून घेतलं. आपल्या सेवेसाठी त्याने तुम्हाला राखलं आहे की तुम्ही त्या परमेश्वराची स्तुती, त्या परमेश्वराची सेवा नित्य करावी. प्रियांनो, इथपर्यंत परमेश्वरानं तुम्हाला सांभाळलं. ह्या वर्षात तुम्ही आला 2024 मध्ये. परमेश्वरानं पाचारलेले, परमेश्वराने निवडलेले असे तुम्ही परमेश्वराचे लोक आहात. प्रियांनो, म्हणून परमेश्वराची सेवा आमच्याकडून व्हावी, हे महत्वाचं काम आमच्याकडून ह्या जगामध्ये घडावं.
प्रियांनो, प्रत्येकाला जगामध्ये काम आहे, पण आम्हाला परमेश्वरानं जे काम सोपवलं आहे, जी कामगिरी सोपवली आहे, अंधारात असलेल्या लोकांना आम्ही त्याच्या अद्भुत प्रकाशात आणावं, त्यासाठी आम्हाला अद्भुत प्रकाशात राहण्याची, अद्भुत प्रकाशात चालण्याची खूप खूप मोठी आवश्यकता आहे. आज स्तोत्रकर्ता स्तोत्र 119 मध्ये म्हणतो, वचन 1 ते 8 आपण वाचलेत. यामध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो की जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. किती सुंदर वचन आहेत प्रियांनो, की जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. आमचे वर्तन आम्हाला चोख करायचे आहे आणि परमेश्वराच्या नियमशास्त्रात आम्हाला स्वतःला चालायचं आहे. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. ते काही अनितीचे आचरण करत नाही, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे, म्हणून ते तू आम्हाला लावून दिले आहे. आम्ही परमेश्वराचे विधी मनपूर्वक पाळावे, म्हणून परमेश्वराने हे विधी आम्हाला लावून दिले आहेत. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. किती सुंदर वचन आहे प्रियांनो. तुझे नियम पाळण्यासाठी माझी वागणूक व्यवस्थित असावी, हेच माझे मागणे आहे. किती सुंदर शब्द आहे, किती सुंदर विचार आहे प्रियांनो. परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये शिस्त निर्माण करते. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं वचन पाळतो, परमेश्वराचं वचन आम्ही वाचतो आणि ते आचरणात आणतो, परमेश्वर आम्हाला त्या वचनात आशीर्वाद देतो आणि ते वचन आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित होतं आणि मग आम्ही त्या वचनाप्रमाणे चालणारे होतो. म्हणून आम्ही प्रत्येक जणानं परमेश्वराच्या त्या वचनामध्ये मुळावलेलं असलं पाहिजे. परमेश्वराचं वचन माणसाला शिस्त निर्माण करते. ज्याच्या जवळ परमेश्वराची वचने आहेत, त्याच्या जवळ जीवनाचा झरा आहे. जे परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून चालत आहे ते धन्य. प्रियांनो, त्या वचनातून देव आमचं मार्गदर्शन करतो. आज आम्ही परमेश्वराची प्रजा, परमेश्वराचे निवडलेले लोक झालो.
म्हणून प्रियांनो, आम्ही त्याच्यामध्ये, त्याच्या कृपेमध्ये आणि त्याच्या विश्वासामध्ये आम्ही वाढावं. प्रत्येकाला धावपळीचं काम आहे, पळापळीचं जीवन आहे, घरातलं कामकाज आहे. घरातलं कामकाज करून लेकरांकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रभूची सेवा देखील आम्हाला करायची आहे. आम्ही जे काही काम करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो, तो देखील आम्हाला करायचा आहे. आणि हे सर्व करून आम्हाला प्रभूची सेवा जीवे भावे या जगामध्ये केलीच पाहिजे. प्रियांनो, आज आपण त्याच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, आपण वचन वाचलं येशूच्या बाळपणाबद्दल आणि लूक याचा 2रा अध्याय आणि वचन 40 मध्ये देवाचं वचन आम्ही वाचलं की तो बाळक वाढत वाढत बलवान होत गेला. तो बाळक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. पुन्हा वाचूया. तो बाळक वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. प्रियांनो, आमच्या लेकरांना देखील आम्ही प्रभूच्या भयात वाढवावं. वचनाचं ज्ञान आमच्या लेकरांना असावं. परमेश्वराच्या वचनात आमच्या लेकरांनी वाढावं. जसा प्रभू येशू ख्रिस्त वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. नंतर 52व्या वचनामध्ये आपण वाचतो, येशू ज्ञानाने, शरीराने देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. प्रियांनो, येशूचं बाळपण आम्ही या अध्यायामध्ये पाहतो. प्रियांनो, देवाच्या कृपेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त बलवान होत गेला. आमच्या लेकरांना शिस्ती आपण वाढवावं. आईबाप ज्यावेळेस शिस्तीमध्ये राहतात, चालतात, लेकर देखील शिस्तीमध्ये वाढतात. देवाचं वचन आमच्या जीवनात कार्य करतं. देवाचं वचन आम्हाला विश्वासामध्ये स्थिर करते, वाढवते. देवाच्या वचनाद्वारे आम्हाला शक्ती प्राप्त होते, सामर्थ्य प्राप्त होते. देवाच्या वचनाद्वारे आम्हाला आरोग्य आणि शांती प्राप्त होते. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करतो प्रियांनो, आम्ही देवाच्या वचनामध्ये ज्ञानी होतो. आमेन. म्हणून आम्ही बायबलचा अभ्यास करावा, बायबलच्या वचनावर विश्वास ठेवावा, बायबलच्या वचनात आम्ही वाढावं. एक अध्याय आपण वाचणार आहोत, मार्क शुभवर्तमान याचा 6वा अध्याय. मार्क याचा 6वा अध्याय वचन 1 पासून. नंतर तो तेथून निघून आपल्या गावी आला
व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभासदांना शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले आहे. पहा, येशू ख्रिस्त जे काही शिकवत होता ते लोकांनी पाहिलं आणि ते म्हणाले, याला हे ज्ञान कुठून प्राप्त झालं आहे. हे ज्ञान याला देण्यात आले आहे आणि याच्या हातून केवढीही महत्कृत्य होतात. जो सुतार, जो मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा तो भाऊ, तोच हा आहे ना. आणि याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना. असे ते त्याच्याविषयी अडखडले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, प्रियांनो, केवढे अद्भुत कार्य प्रभू येशू ख्रिस्ताकडून देवबाप करून घेत होता. देवाचा पुत्र देव प्रभू येशू ख्रिस्त ज्ञानाने पूर्ण होता. प्रियांनो, लोकांनी ते पाहिलं, थक्क झाले आणि म्हणाले, येशूचे आई, पप्पा, बहीण, भाऊ यांना आम्ही सगळ्यांना ओळखतो, पण याला हे ज्ञान कुठून. प्रियांनो, ज्ञान लपत नाही. प्रकाश किती अंधाराने प्रयत्न केला प्रकाशाला झाकण्यासाठी, किती अंधार आला तरी प्रकाश प्रकाशच राहतो. आमेन. अंधारामध्ये तो प्रकाश तोच. प्रियांनो, ह्या नवीन वर्षामध्ये आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करावा. देवाचं वचन वाचावं. तास आणि तास, तासनतास अभ्यास करावा, वचन वाचावं. देवाच्या वचनाचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो, देव परमेश्वर आम्हाला ज्ञान देतो. पुढे जाऊया आपण. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, 4थं वचन, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात त्याच्या आपतेष्टा अथवा त्याच्या घरच्या मंडळी त्याचा सन्मान होत नसतो. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाला, आपण वाचूया. कांबळे सिस्टर वाचतील 5वं वचन, 4थं वचन. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात त्याच्या आपतेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले. त्याशिवाय दुसरे कोणतेही महान कृत्य त्याला तेथे करता आले नाही. आपण थांबूया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण मानव रूपात देवाचा पुत्र आला होता. त्याच्यामध्ये ज्ञान लोकांनी पाहिलं. प्रियांनो, तुम्ही प्रभूच्या वचनामध्ये ज्ञानी व्हावं, समंजस व्हावं. सैतान अंधार पसरू पाहतो. त्या अंधारामध्ये तुम्ही देवाचं वचन घेऊन जगत असताना, प्रियांनो, तुम्ही त्याच्या वचनामध्ये प्रकाशमान व्हावं, ही प्रभूची इच्छा आहे. तुम्हाला प्रभूनं अंधारातून काढलं, त्याच्या प्रकाशात आणलं. आता तुम्ही त्याच्या वचनाच्या प्रकाशात चालावं. त्याचं वचन तुम्ही पाळावं. प्रियांनो, त्याच्या वचनामध्ये तुम्ही स्वतःला ठेवावं. देवानं तुम्हाला सोडवलं आहे यासाठी की तुम्ही त्याच्या हात, त्यानं तुम्हाला निवडलं यासाठी की तुम्ही त्याची सेवा करावी, यासाठी की तुम्ही त्याची सेवा करावी.
स्वतःला त्याच्या वचनामध्ये ठेवावं, परमेश्वराची सेवा करावी. आणि म्हणून प्रियांनो, आज या वचनामध्ये आम्ही वाचलं की तो बाळक, लूक याचा 2रा अध्याय आणि वचन 40, तो बाळक वाढत वाढत बलवान होत गेला, ज्ञानाने पूर्ण होत गेला आणि त्याच्यावर देवाची कृपा होती. आज प्रियांनो, प्रभूनं आमच्या जीवनामध्ये विपुल अशी कृपा दिली, विपुल असे आशीर्वाद दिले. म्हणून आम्ही स्वतःला त्याच्या वचनामध्ये ठेवावं. आणि स्तोत्र 119 वचन 2 जे आपण वाचलं, जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. आम्ही त्याच्या आज्ञेचं पालन करा, त्याच्या विश्वासामध्ये स्थिर राहावं, त्याच्या विश्वासामध्ये आम्ही चालावं. प्रियांनो, पहा, देवानं आमच्या जीवनात केवढे अद्भुत कार्य केले आहेत. अंधारातून त्याने काढून आम्हाला अद्भुत त्याच्या प्रकाशात आणलं. म्हणून आम्ही त्याच्या अद्भुत प्रकाशात चालावं. आणि प्रियांनो, आम्ही त्याच्या वचनात स्वतःला ठेवावं. इफिसकरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 18 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत राहा. सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. आपल्या परिवारासाठी आपण प्रार्थना करावी, शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करावी. आपले जे जे ओळखीचे आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी. जे आजारी लोक आहेत त्यांना प्रभूने आरोग्य द्यावं, त्यासाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करा. प्रार्थनेने बदल. आज तुम्ही ज्या त्रासात चालला आहात, तुम्ही प्रार्थना करा. तुम्ही सहन करत आहात, तुम्ही प्रार्थना करा. कर्जामध्ये आहात, प्रार्थना करा. तुमची आवश्यकता आहे, प्रार्थना करा. तुम्हाला आरोग्य हवं आहे, प्रार्थना करा. तुम्हाला प्रभूने मोठं अंतःकरण द्यावं, प्रार्थना करा. तुम्ही सदैव आनंदित असावं, प्रार्थना करा. प्रार्थनेत ठेवा. या पत्रामध्ये इफिसकरास पत्राचा 6वा अध्याय आणि वचन 18 मध्ये प्रेषित पाऊल लिहितो की सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. असं प्रेषित पाऊल या वचनामध्ये.
आम्ही प्रार्थना करा. तुम्ही प्रार्थना करत आहात का? तुम्ही देवाशी बोलत आहात का? देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छितो. तुम्ही स्वतःला प्रार्थनेमध्ये ठेवलं आहे का? परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच देणार आहे. तुम्ही मागता आणि तो देतो. तुम्ही आनंदित असावं. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चिंतेमध्ये नसावं. तुम्ही प्रत्येक जण सदैव आनंदित व्हावं, आनंदित असावं, अशी देवाची तुमच्याबद्दल इच्छा आहे प्रियांनो. देवाची अशी इच्छा आहे की तुम्ही शांतीत चालावं, शांतीमध्ये स्वतःला तुम्ही ठेवावं, शांतीच्या मार्गाने तुम्ही चालावं. तुम्ही सतत आणि सतत प्रार्थना करावी. त्याचे नियम, त्याचे विधी तुम्ही पाळावे. त्याने दिलेले वचन, त्या वचनावर तुम्ही अभ्यास करावा. त्याच्या वचनाच्या प्रकाशामध्ये तुम्ही चालावं प्रियांनो. सैतानाच्या सत्तेतून परमेश्वरानं तुम्हाला सोडवलं. आज त्याच्या अद्भुत प्रकाशाच्या प्रजेमध्ये परमेश्वरानं आणलं. अद्भुत प्रकाश तुमच्या जीवनामध्ये कार्यरत त्याने केला प्रियांनो. जेव्हा तुम्ही अंधारात होता, ख्रिस्त तुमच्यासाठी प्रकाश बनून आला. म्हणून त्याच्या बरोबर त्याच्या वचनाच्या प्रकाशात तुम्ही चालावं. त्याने तुम्हाला सोडवलं, मार्ग दाखवला प्रियांनो. हाच मार्ग. देवाचं वचन तुम्हाला इथं आहे, म्हणून तुम्ही त्याच्या वचनात स्वतःला ठेवा. प्रियांनो, तुम्ही त्याच्या अद्भुत प्रकाशात चाला. तुम्ही स्वतःला त्याच्या वचनामध्ये राखा. आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, आज आपण ही वचन वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 5 मध्ये येशू ख्रिस्त म्हणाले, मीच वेळ आहे. तुम्ही फाटे आहात. प्रभू म्हणाला की मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. पहा, शास्त्र काढा. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो, तो पुष्कळ फळ देतो. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करता येत नाही. प्रभू म्हणाला, जर तुम्ही माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करता येत नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आमेन. प्रभू म्हणाला की तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, योहान 15 वचन 7,
तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा. जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. जेव्हा आम्ही स्वतःला प्रभू बरोबर प्रभूच्या वचनामध्ये ठेवतो प्रियांनो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो देतो. आमेन. आमच्या प्रार्थनेचं तो उत्तर देतो. म्हणूनच प्रेषित पाऊल इफिसकरांच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये आणि वचन 18 मध्ये म्हणतो की सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. किती सुंदर उदाहरण आहे. तुम्ही प्रभू मध्ये ज्या वेळेस स्वतःला ठेवता प्रियांनो, तुम्हाला जे काही पाहिजे ते मागा म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त. जगण्यासाठी त्याची कृपा मागा, शांती चालण्यासाठी ख्रिस्ताची शांती मागा, जगामध्ये आनंदी राहण्यासाठी चांगलं आरोग्य परमेश्वराला मागा. येशू म्हणाला ते तुम्हाला प्राप्त होईल. येशू म्हणाले की ते तुम्हाला प्राप्त होईल. प्रियांनो, आज तुम्ही देवाला काय मागता आहात हे महत्वाचं. नवीन वर्षामध्ये तुम्ही देवाला त्याची शांती मागा, ख्रिस्ताला शांती मागा. ख्रिस्त तुमच्या जीवनात त्याची विपुल अशी शांती देईल. तुमचं मन आनंदित करेल. तुम्ही जे काही कामकाज करत आहात, नोकरी आणि व्यवसाय करत आहात, त्यामध्ये तुमचं मन तो लावा. ज्यावेळेस ख्रिस्ताची शांती आमच्या जीवनामध्ये कार्य करते प्रियांनो, आम्हाला एक आनंदी आशीर्वादित व्यक्ती बनवते. म्हणून आम्ही ख्रिस्ताकडे त्याची शांती मागावी, त्याच्या वचनाचं कुंपण मागावं आणि त्याच्यामध्ये आम्ही चालावं. म्हणूनच प्रेषित पाऊल गलतीकरास पत्राचा 2रा अध्याय आणि वचन 19 आणि 20 मध्ये लिहितो. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय वचन 19 आणि 20. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो साठी की मी देवाकरिता जगावे. विसावं वचन, मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 20 मी वाचतो आहे. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्या करिता दिले. पुन्हा वाच, मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्या करिता दिले. प्रियांनो, प्रेषित पाऊल म्हणतो की त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्या करिता दिली. स्वतःला देवाने दिलं, ख्रिस्ताला दिलं.
आमच्यासाठी वधस्तंभावर दिलं. आमच्यावर देवाने ख्रिस्ताच्या द्वारे कृपा केली. म्हणून तुम्ही आज देवाच्या नावात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आशीर्वादित झाला. आशीर्वादित झाला. आणि म्हणून प्रेषित पाऊल फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 21 मध्ये फिलिप्पीकरास पत्र याचा पहिला अध्याय वचन 21, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त व मरणे हा लाभ आहे. पहा वचन, कारण मला तर जगणे हे ख्रिस्त व मरणे हा लाभ आहे, असं प्रेषित पाऊल या वचनामध्ये लिहितो. ह्या 2024 मध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला उंच करू, ख्रिस्ताला उंच करू. आणि स्तोत्र 119 मध्ये स्तोत्र करता लिहितो, जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. प्रियांनो, आम्ही स्वतःला त्याच्या वचनामध्ये राहू, त्याच्या कृपेमध्ये वाढू. देवानं आम्हाला निवडलं, त्याच्या वचनाचं कुंपण त्याने आम्हाला दिलं. या नवीन वर्षात आम्ही त्याच्या बरोबर चालत असताना त्याच्या पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास करू, त्याच्या वचनात स्वतःला ठेवू. देवानं आमच्यावर प्रेम केलं. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, आम्ही तुझे आभार मानतो. आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास परमेश्वरा. तुझ्या अद्भुत प्रकाशात प्रत्येकाला तू चालव. हे परमेश्वरा, तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनात तू दे. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. हे पित्या, या दिवसात प्रत्येकाच्या जीवनात तुझे आशीर्वाद दे. चर्च मध्ये उपस्थित राहिलेले आमच्या भाऊ बहिणी, युट्यूबच्या माध्यमातून ज्या आमच्या बहीण भावाने आजचा हा संदेश ऐकला आहे, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे प्रभू. हे प्रभू, प्रत्येकाच्या कुटुंबात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी विपुल अशी शांती, पवित्र आत्म्याचा अनुग्रह तू दे. यासाठी की प्रत्येक व्यक्तीने तुझ्या वचनामध्ये वाढावं, तुझ्या विश्वासामध्ये स्थिर व्हावं. यासाठी प्रत्येकाला ह्या वर्षात आनंदित कर प्रभू. प्रत्येकाचं कामकाज, व्यवसाय, नोकरी आशीर्वादित कर. प्रत्येकाला चालव. तुझ्या शांतीमध्ये राह आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये आशीर्वाद दे. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक बाप्पा.